जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, काल बघितलं तर आपली नांगरती नंतर त्यानंतर आटपली आणि रात्रीपासून आहे ना, काल ऊन एवढा होता आणि आज बघा, आज पाऊसच पाऊस आहे. रात्रीपासून पाऊस लागतंय. फुल पाणी वगैरे, ज्यांच्या शेतात पाणी वगैरे नव्हता त्यांच्या शेतात पाणी फुल झालं आहे. हा बघा, मी इकडे दाखवतो. हा एवढाच नाही, सकाळी म्हणजे ह्याच्यावरून गेला पाणी, बांधावरून. हे बघा, खाली ज्यांनी वरती इकडे लावणी चालू होती त्यांचे मूठ इकडे आलेत, ह्या साईडला आमच्या शेतात आलेत. इकडे बघा, सगळा कचरा वगैरे वाहून आलाय. हा बघा, पूर्ण वाट लागणार आता शेताची. हे बघा, काय काय टाकलेलं तेवढा सगळा आला इकडे. ते बघा, त्यांचे मूठ बघा त्या बांधावर इकडं आलेत. अजून खाली दाखवतो तुम्हाला, भरपूर म्हणजे पाणी एवढा आहे ना, एका दिवसात वातावरण टाईट केलं नाही. काल भरपूर होता पाऊस, ऊन होता. त्याच्यानंतर मग थोडा नंतर रात्रीपासून चालू झाला ना, संध्याकाळपासून भरपूर चालू झाला. अजून पण थांबला आहे ना, फुल पाऊस आहे. थांबा आता बघा पुढे. हा बघा, हा आपला शेत आहे ना, इथे लावलेला आहे, पण तो पूर्ण लावलेला होता, तो पूर्ण किरव्यानी खाल्ले ना. बघा इथे, बघा इथे एवढा खाल्ले नाही, परत तिकडे पण खाल्ले नाही. हा बघा, हा पूर्ण अर्धी साईड पूर्ण खाल्ले नाही, किरव्यानी खाल्ले. हा बघा, पुन्हा एकदा ऊर गेला आहे, फुल पाणी. हा बघा, फुल शेता फुल झालीत एकदम पॅक. आणि आता आपले कालचे खणलेले मूठ पण गेले असतील. खाली बघू, चला धावा. आमची माणसं पुढे गेलेत, मूठ बघाय गेलेत काय. गेले असतील, पाणी फुल आहे, तिथूनच दिसतंय. टाईट. हा गाजा पण होतोय आज. काहीतरी वातावरण एकदम बेकारच आहे मित्रांनो. पाणी फुल झाला इकडे बघा. काल जिकडे काय पाणी नव्हतं तिकडे पाणी बघा कुठून जातंय पाणी. आणि मूठ 100% गेले ते बघा, पेवताय. अशा आमची माणसं आली का नाही. हे बघा लावलेलं गबाय माझे, हे बघा कसे पेवतायत. तो बघा एक जाते, आता काय करायचं. हे बघा जात आहे. आणि मित्रांनी दुलाई सगळं होतं कुठे लावायला, ते पण सगळं गेलेत. हे बघा, पूर्ण वाट लागली. अरे देवा देवा देवा, तू सांग ना कुठे गेला रवनी. हा असा सगळा कारभार हो एका रात्री. ज्या दिवशी आम्ही म्हणजे ज्या दिवशी पाऊस नव्हता पडणार ना, त्या दिवशी तिथं आम्ही मूठ एक जमा करून ठेवले होते. आणि काल एकाच साईडला ठेवले होते इकडे. ते आज गेले. काय पाऊस येणार आहे एका रात्रीत, काय चमत्कार होणार आहे. आणि इकडे बघा, पाणी बघा कुठून येते दाखवतो. हा बघा, ह्याच्यावरून येते, बांधाच्या वरून. हा बघा, बांधावरून पाणी येते. आमच्याकडे आजच्या पावसाने नुकसान केलं नाही, फुल नुकसान. हे बघा, मूठ सगळे लंकेला जात आहेत तिकडं नदीला. हे बघा, आधीच एक तर आव्हान नाही आणि त्यातमध्ये हा असा पावसाने मध्येच घोल घातलेला आहे. हा बघा, पाणी फुल आहे. इथून पाणी येते. हा बघा, बांधाच्या वरून पाणी. चला, वाटोला झालेला आहे. तर मित्रांनो, आता मी बांधाच्या वरून चालतंय ना, तो पाणी बघा किती जाते, पोटरीपर्यंत लागतंय. मग ह्या शेतात आहे ना, कमरेपर्यंत, कमरेच्या वर आहे पाणी. आस्ती जायला लागेल, नाही तर आपण पण जाऊ उलटे ह्याच्यात. पाण्याला फुल वाव आहे. मी आस्ती चाललो ह्या बांधाच्या वर. बघा, वाट आहे. मूठ गेलेत तिकडे खाली आहे ते ताते. आता काय, तो पत्रा लावलेला तो पण घेऊन गेलेत. त्या ह्याच्यावर लावलेला आम्ही लावलेला होता. आता काय जायचं या शेतातून वाटोला. हो इकडे या.
हे बघा इकडं चाललं. तो बघा एक चाललाय, तो बघा. मी जाऊ शकत नाही, मी जरा तर वाट लागेल तुला. तर मित्रांनो मी आता इथं आलोय, जिथं मूठ काढत होते ना खाली, तिथं आलोय. तिथं बघा मूठ बघा किती काढलेले आहेत ते. हे बघा, हे अर्धे इथे आहेत, अर्धे इथे आहेत पुढे तिथे आहेत, आणि हे बघा अर्धे इकडं ह्या साईडला आहेत, अजून तिकडे आहेत. मी बाकीचे आधी गेले असतील ते कमीच, त्याच्या आधी भरपूर पाणी होतं. आता जरा पाणी कमी झालं, परत थोडा कमी झाला. ते बांध वगैरे दिसायला लागलेत, थोडा पाऊस कमी झाला त्याच्यामुळे पाणी पण कमी झालं आहे. असे नुकसान झाले आज. आधीच एक तर आव्हान नव्हतं, काय नव्हतं लावायला, कुठून तरी थोडा झाला होता. तो पण जेव्हा असा पावसाने वाट लावली, म्हणजे ह्या वर्षी शेतकऱ्याच्या पोटावरती पायच आणायचा विचार आहे. कारण की पेरणी करतेले पण कायकांचे रुजले नाही दाढी वगैरे, आणि त्यातमध्ये आता हा असा. मला वाटतं इथे आमच्याच ठिकाणी असं झालं आहे, सगळ्या पाण्याने मूठ नाहीत. बाकीच्यांचे इथे काय माहीत नाही, खणून ठेवले नव्हते का नाही. त्या बघा असा शेतकऱ्याची अशी हालत आहे. सकाळपासून किती गेले असेल, रात्रीपासून अर्धे गेले. इथे काढून ठेवलेले आहेत, तिकडे अजून काढतायत. तर मित्रांनो मगाशी वतलात पाणी किती होता, आता थोडा 5-10 मिनटं झाले, पाणी बघा कमी झाला किती. बघा पूर्ण बांध दिसायला लागला, मगाशी काही दिसतच नव्हता, आणि पुन्हा पावसाची झोड आली. तर बघा ह्याच्यावरून पण जातो आता येत नाही. बघा ह्या साईडने पण पाणी येत नाही, थोडा कमी झाला त्याच्यामुळे. बघा इकडे पण काय दिसत नव्हतं बघितलात, आणि तिकडे बघा मूठ आणतायत. आता मी त्या साईडने जाऊन आलो, आता जोरात आला, पुन्हा जोरात आला पाऊस. हा बघा, अरे हे बघा इकडून अजून मूठ जमवत आहेत. त्या बांधाच्या साईडला भरपूर आहेत, त्या साईडला पण आहेत अजून एक दोन ते पण घेऊन येत आहेत. अर्धे बाकीचे मी इथं जमवले, इकडं आणले ते बघा या साईडला. आता हे बाकीचे मूठ इकडे अजून आहेत या साईडला. ते बघा तिथं अर्धे लागलेत वरती, बघा इथे हे उचलायला लागतील. आता हे किती आहेत ते बघायला लागतील तिथे जाऊन. बघा आता जाऊया. पुन्हा नुकसान झाले, वाट लावलं नाही पूर्ण, असे नुकसान झाले. इकडून या साईडने या, इथं पाणी आहे जास्त, इकडून या. तिथले सगळे आणले, तिथले इथं ठेवा, इथं ठेवा, मी नेत आहे. पाणी कमी झाला. हा बघा गेला बघा, जाईल बघा एक. हा बघा भरपूर पाणी होता. आता बघा हे बघा, हे मध्ये आहेत ना, ते जमवून त्या कुपणीच्या साईडचे जमवा, त्या तिकडचे जमवले ना. हा मग हे बघा या इथं बघा. हा हे इथले नाही तर जातील तिकडे खाली परत, आणि हे इथलं मधले पण जमवा. हा मध्ये पण आहेत बाकीचे, हे इकडचे नंतर जमवा आधी. हे इकडचे तर घेऊन या, हे घेऊन या, नाही तर पाणी वाढलं तर परत हे पण जातील खाली. तर मित्रांनो पाऊस बघा किती आहे, पुन्हा वाढलाय पाऊस. हा मागाशी इथं काय दिसतच नव्हतं, आणि आता बघा थोडा मूठ जमवासाठी कमी केला नाही असं मला वाटतंय. पुन्हा नुकसान झाले. इकडे पण आहेत अर्धे मूठ, हे बघा ह्याच्यात पण गेले. तर चला मित्रांनो, अजून पण पाऊस वाढला, आता अजून पण पाणी वाढेल बहुतेक. तर हे सगळे आपल्याला बाहेर न्यायला लागतील. मग तर बाहेर घेऊन जाऊया. हे बघा इकडे भरपूर आहेत, वाट लागली पूर्ण. ते तिकडच्या आधी राहू द्या. बघा हे जमवा, ते तिथले बघा ते जातील. आणि आपल्या मोबाईलची आता बॅटरी कमी झाली त्याच्यामुळे. चला लवकर हे काम करूया. तर हे बघा मित्रांनो, एवढे इथे काढून झालेले आहेत. हे बघा ह्या साईडला आता पाणी बघा किती कमी झालं आहे. इकडनं पण इकडे काढून ठेवले आहेत अर्धे, त्याच तिकडे खाली ठेवलेले आहेत. आणि हा बघा आणायचे बाकी आहेत. हा एवढा पाणी कमी झाला. मग अशी इथं पोटरीपर्यंत पाणी होतं बघा, एवढा इथून असा पाय आणि इथपर्यंत पाणी होतं. म्हणजे किती पाणी होतं, या बांधाच्या वरून पण येत होता.
अजून एक साईडने येतं आहे, तिकडं बाकी आहे. इकडं तर कमी झाला, काहीच दिसत नव्हता. इथं ठेवले होता जातो घरी. चहा पाणी पिऊन येतो आम्ही, दमले मूठ काढून काढून. दरवर्षीचा हा ताप आहे. यावर्षी तरी पण आम्ही आटपलेला लवकर, पण पावसाने मध्येच घोल घातला ना एक दिवसासाठी. खोप पण आमची भिजले. फुल जोरात पाऊस अजून येईल. वातावरण टाईट आहे. इकडं इथं आला होता पाणी. आणि आत्ता मित्रांनो आपण चाललोय ढोरा सोडाय. बघा ढोरा घेऊन इकडे बघा. हे चला गप. आणि आमच्या सोबत आहे पाग. नदीला चाललोय आम्ही. पाणी भरपूर आलाय, नदीला चाललोय. तर आता मित्रांनो इकडे आपली ढोरं ठेवायचं काम चालू आहे. आता इथं त्यांना ठेवणार आणि जाणार आम्ही. तर आता मित्रांनो नदीला चाललो. मगाशी आलो असतो ना तेव्हा मूठ उचलत होतं तेव्हा, तर पाणी भरपूर बघायला भेटलं असतं. तरी पण आता असेल, पण तरी पण कमी झालं असेल. गेल्या वर्षी इकडचे आपण मूठ काढले होतो पहिल्याच टाईमला. इकडे पण पाणी फुल आहे. आणि या साईडला वाट बंद केली आम्ही. इकडे दादानी ही पूर्ण बंद करून ठेवला नाही वाट, कारण की इकडे ढोरं नको जायला त्या मालावर. तर ह्या साईडला आता इकडं ह्या साईडला ढोरं असतात. तर बघा हा कंपाऊंड पण बंद आहे. त्यांनी इथं बंद केलं, कलम केलं आहे. बघा पक्षी बुरल्या बघा किती आहेत. बुरले चिमणे इतकं बुरले आहेत. हे बघा बुरले. हा इकडे कंपाऊंड आपल्याला भेटला असता तर चांगला झाला असता. पहिला हा एवढा होता ओपन, आता नाही पॅक झाला. आणि मित्रांनो आता आपण आलो आहोत नदीवरती. पण पाणी सध्या येऊन गेला आहे सकाळी. बघा ह्याच्यावरून गेला येऊन. आता जरा कमी झाला आहे. मच्छीसाठी आलो पाग माराय. बेकार पाणी फुल. तर इकडनं येऊन गेलाय बघा. त्या साईडने पूर्ण येऊन गेलाय स्मशानाकडून पाणी. फुल छे फुल. आता मस्त मारायला. आणि पहिलाच पाग मारायसाठी जात आहे आमचा पागी. बघूया पहिलाच पाग फेकलेला आहे. आणि पाग काय सध्या बरोबर पडले नाही, व्हावतंय पाग. पहिल्याच पागात किती मोठे मोठे मासे येतात ते बघूया. कोमाट सकाळी भरपूर भेटले असते मच्छी. पहिल्याच पागात आमट्या. नदीला आमटे आलेत. काय नाही भेटलाय. दुसरा पाग. इज्जत का सवाल आहे. थांब पागाला बसू देते खाली. ह्या पागात जर नाही भेटला तर मग समजायचं मच्छी नाही आली. वंडाला मारायला पाहिजे. आल्या 3 डालब्या आल्या. पुन्हा एकदा त्या जोशात तिसरा पाग घेऊन आलाय. तिसरा बघूया काय करतायत. आता येणार, नक्की येणार 100%. फक्त पाग जरा खाली बसू दे. पाग खाली बसू दे. हा थांब बसू दे जरा. मच्छी अटकू दे. आता मच्छी येणार आहे. मोठा येणार आहे मोठा. इकडं पाग मारला तर पागासोबत जायचा. संध्याकाळी पाणी खाली होय. तिसऱ्या पागात पण काय नाही. चौथा पाग. पहिलाच वरतेच. पाण्याच्या जोराने पाग व्हावत आहे.
पहिल्या इथूनच डालव्या वगैरे नेलेल्या आधी. काय नाही 50. तर मित्रांनो, मी इकडं कधी पण ढोरं वगैरे घेऊन आलो ना, ती माझी फेवरेट समाधी होती, फेवरेट. हे बघा, ही समाधी, हिच्यावरती मी झोपायचं वगैरे आणि ढोरं आपली इकडं असायची. हा स्मशान इकडे, ही समाधी. आणि आज ह्या समाधीला ह्या 2025मध्ये 149 वर्ष झाले. 149. 150 वर्ष व्हायला 1 वर्ष बाकी आहे. पुढच्या वर्षी 150 वर्ष होतील या समाधीला. 1876मध्ये, 1876 आणि 2025 म्हणजे झालेच 149, बरोबर, 149 वर्ष. बाकी इकडे बघा, ही एक उज्जल आहेत कोणतरी वाटतं, लक्ष्मण. ही पण एक आहे जुनी आणि ही एक. अशा 2-3 समाध्या, ही एक जुनी आहे. असा आमचा स्मशान घाट इकडे बघा. या आता नवीन काय सगळे नवीन आहेत. तर चला, आमचा आता प्लॅन कॅन्सल झालेला आहे. मच्छी काय भेटत नाही. आता आम्ही चाललो घरी. पागाला काय कोमटा लागत नाही. आता आम्ही चाललो घरी घरी घरी. हा आमचा स्मशान घाट, भूतांचा घाट. सगळी भूता इथं. फक्त एकच आता स्वर्गवासी झालं असतील का कुठं गेलं काय माहिती. नाही ह्या समाधीला 149 वर्ष पूर्ण झाले. हे बघा, ही पाटी समाधी आहे ना, तिला राठवल. 149 वर्ष पूर्ण, 150 वर्ष पूर्ण झालं. अजून 1 वर्ष बाकी आहे, मग 150 वर्ष पूर्ण होतं. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी आहे ना, इथं पाणी किती आलं ना तो दाखवतो. इथं पाणी बघा, आपल्या इथं किती आलेलं पाणी. अजून पण पाऊस चालूच आहे. आता बघा, इकडे आपल्या फरशीजवळ पाणी बघा किती आलेलं. नुकसान बघा किती झालं आहे ते. हां, हे बघा, इकडं असे लावायला आलेत. सांगतं इकडं पाणी हाय तरी काय ऐक नाही. मग अशी मला काय बोलतात, ते पाणी कमी असेल त्या चोंड्याला, पण इकडं पाणी बघा. मला दाखवतो. कांद्या सुनील, गेल्या वर्षी आपण इथं नांगरला होता त्या वरच्या पाठीत. आणि इकडं बघा, आता हे बघा, हात धरून नेत आहे. हे बघा, काय लावणार आहे ह्याच्यातून. वर काय नाही वाटतं, पाणी थोडा कमी आहे. हे बघा, माणसानं अशी धरून न्यायला लागत आहे, लावणी कराय. नुकसान बघा. हो, इकडनं पाणी गेलं या साईडने. इथं बघा, ही पूर्ण गेले. तेव्हा ही पूर्ण गेले इथून. बघा, इकडून पूर्ण पाणी गेलं. तर हे बघा, अशी नुकसान झाले. त्या फरशीवरून पाणी गेला भरपूर, जोरदार. न्यूजवाले काही सांगू शकत नाही. असा ह्या फरशीवरून पाणी गेला. हे बघा, इकडे लावणी चालू आहे. अजून लावणी काढतायत. हा सुनील. गेल्या वर्षी आपण ह्या शेतात नांगर धरला होता, त्याच मावशीचा लावायला आले, दालसूरच्या. तर असा मित्रांनो, फुल पाऊस आहे आपल्याकडे. इकडे कोकणात सध्या पावसाने धमाकूल घातला आहे. कुठून गेलाय हाच नाही. हा बघा, इकडे बघा, ते इथं कुंपण घेऊन गेलाय. त्या वरून पाणी गेला, त्यांना सगळं गेलं. हे बघा, असा हा नजारा पूर्ण फुल भरला होता. सुनील मगाशी आला होता तेव्हा पाणी भरपूर होता. इथं तरी पण ढोपराच्या वरती पाणी असेल, एवढा पाणी होता. ह्या साईडने पण गेलाय. एवढा पाण्याचा लोड येतो आता वरून. तर चला, अजून दाखवतो तुम्हाला. काय बराच काय आहे पुढे. तर चला, अजून तिथे लावणी पण करते. आणि मित्रांनो, आता 11 वाजले, 11:15, तरी पण पाऊस बघा किती आहे. भरपूर आहे पाऊस. आणि इकडं लावणी करताय. ही ताई इथं एकटीच लावत आहे.
एवढा लावला नाही, तरी पण फुल पाण्यातून. सकाळी तर ह्या बांधावरून पाणी जात होता आणि आता कमी झाला. तरी आणि पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. तिकडे बघा, तरी पण लावणी करता येईल. हा आपला गाव. गोटा साफ करायचं काम चालू आहे. इकडनं खालून मार. हा इकडे उभी राहा, आगे पाठी पाईप. हा असा मार, इकडनं खाली जाईल ना. साप एकदम चकाचक झालाय. आणि या टाकीमध्ये मी मासे सोडलेत ते बघा. 10 दिवस झाले आणि कालच्या शिंगटे आणलेले. शिंगट्या खवराचे. शिंगट्या आहेत ते दोन नाही 3 का 4 आहेत.